नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजनाकार यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, उद्यापासून दोन योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या योजनाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पहा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तर एकंदरीत ही जी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 20,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत, म्हणजे डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती मुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री यांच्या हस्ते तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका कार्यक्रमामधून म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी मिळणार आहेत। काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पहा, तर पहिलीच योजना आहे भावांतर योजना। तर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसा जमा होणार आहेत। आता शासन निर्णय काय घेण्यात आलेला आहे ते पहा। तर पहिला पॉइंट आहे, राज्यातील सन 2023-24 खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना राबवली जाणारी ही भावांतर योजना आणि भावांतर योजनेच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 26,000 कोटी रुपयाची आणि एकूण 41,000 कोटी इतका खर्चास मान्यता देण्यात आली। एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पैसे जमा होणार आहेत। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, तुमच्या पात्रतेचे निकष आणि अटी शर्ती भावांतर योजनेचे काय आहे ते सुद्धा समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता काय आहे पात्रता, तर राज्यातील सन 2023 खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरसकट जे पैसे आहेत ते पैसे मिळणार आहेत। ते एकंदरीत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। तर ही एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, सदर योजनेत फक्त 2023 खरीप हंगामासाठी आहे, 2024 हंगामासाठी नाही। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की 2023 हंगामासाठी ही योजना आहे, म्हणजेच भावांतर योजना, म्हणजे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। म्हणजेच उद्यापासून या योजनेचे म्हणजेच येत्या 26 तारखेला ही जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। हेक्टरी 10,000 रुपये शेतकऱ्यांचा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होती। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत।